हरिओम. नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी व खूप सोपी फक्त 3 दिवसाची ही सेवा आहे. आणि या सेवेमुळे तुमची कोणतीही इच्छा 100% पूर्ण होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. बघा, आज आपल्याकडे सर्व काही आहे. चांगले घर आहे, गाडी आहे, बँक बॅलन्स आहे. पण एका गोष्टीची कमतरता प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे मानसिक शांतता. पैसा तर खूप आहे, पण तो कष्टाने कमवलेला पैसा आजारपण, औषधावर खर्च होत आहे. मनात एक आध्यात्मिक भीती आहे. सततची चिडचिड आणि वादिवाद घर पोखरून जाते. कधी स्वतःचे आजारपण, तर कधी घरातल्यांची चिंता. मग वाटते की आपण कुठं चुकतोय. आणि या चक्रामागच्या मार्गातून बाहेर पडण्यासाठी अतिशय साधी आणि अतिशय प्रभावी म्हणजेच उच्च कोटीची सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला करायची आहे. ती म्हणजे कोणती? तर ती म्हणजे आपल्याला तारक मंत्र अनुष्ठान करायचे आहे. आता अनुष्ठान करायचं म्हणलं तर अनेकांना वाटतं की आपल्याला 51 दिवसाचे, 108 दिवसाचे किंवा 3 महिन्याचे किंवा 6 महिन्याचे अनुष्ठान करावे लागणार. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात एवढा वेळ करू शकत नाहीत. कारण आपण जीही सेवा करतो त्या सेवेला नियम आहेत. तुम्ही कोणतीही सेवा करा, पण ती तुम्ही जर नियम पाळले नाही तर त्या सेवेचा तुम्हाला फळ मिळत नाही. कधीच मिळणार नाही. तारक म्हणजे तारून नेणारा. तारक मंत्र म्हणजेच एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र आहे. हा मंत्र म्हणायचा मनातील सर्व चिंता, वेदना दूर होतात आणि आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद येत असतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव अनेक लाखो भक्तांना घेतलेला आहे आणि त्यांनीच याला जे चमत्कारिक उपाय आहे ते सुद्धा म्हणले आहे. आपल्याला आपल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्यापासून सुटका होण्यासाठी, अनेक व्याधीपासून सुटका मिळवण्यासाठी आजवर रोज न चुकता तारक मंत्राचं पठण केले पाहिजे. अनुष्ठान केले तर आपल्या जीवनातील अनेक ज्या वाईट गोष्टी आहेत त्या निघून जातील आणि आपली सर्व व्याधीतून मुक्ती होईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. बघा, ही स्वामींची तारक मंत्र हा खरंच अतिशय प्रभावी आहे. आपल्याला अनेक शारीरिक, मानसिक आणि सामान्य जीवनातील अडचणी आल्या, मग त्याला तोंड देण्यासाठी आपण घाबरून न जाता त्याला आपण आध्यात्मिक जोड दिली तर ते त्रास कमी होतो. मग अनुष्ठान कसं करायचं? लगेच उठायचे आणि देवाजवळ बसायचे, लगेच तारक मंत्र सुरू करायचा का? नाही. मी आधी सांगितले, तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहात आणि अनुष्ठान करणं अतिशय महत्त्वाचे आहे. मग अनुष्ठान करायचं तर बघा, आपण 3 दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला रोज अगदी ठराविक संख्येनंच, म्हणजेच तुम्ही 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस तुमच्याकडून जसंही शक्य आहे तितक्या वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. इच्छित फल मिळवायचे असेल तर 11, 21, 51 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. सर्वप्रथम आपण अनुष्ठान सुरुवात करणार आहोत. तुम्ही कोणत्याही वारी करू शकता. आता सर्वप्रथम तुम्ही अनुष्ठान सुरू करणार आहात, त्या दिवशी तुम्हाला सकाळीच उठून सगळे आपले दैनंदिन कामं करून, स्नान करून तुळशीची पूजा करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. त्यानंतर आपल्या दाराच्या उंबऱ्याला हळदी लेपन करायचे आहे. घरातील देवपूजा झाल्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करा. फोटो असेल तर पुसून घ्या. आपल्याला तेल आणि तुपाचा दिवा वेगवेगळा लावायचा आहे. धूप, अगरबत्ती लावायची आहे. एक ताम्हण घेऊन, उजव्या हातात पळी घेऊन त्यात पाणी, हळद, कुंकू, अक्षता टाकायचे आहे आणि स्वतःचं संपूर्ण नाव घेऊन आपल्या हातून संकल्प सोडायचा आहे, की मी हे 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस हे तारक मंत्र म्हणेल. असे म्हणून ते संकल्प पाणी खाली सोडून द्यायचे आहे आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करायची आहे आणि ते 3 दिवसाचे अनुष्ठान करत आहे असे सांगायचे आहे. तर नक्की करून बघा. नक्की स्वामी महाराज तुमच्या इच्छा 100% पूर्ण करतील. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.